नमस्कार मित्रांनो. आता आपल्या एस-टी महामंडळमध्ये तब्बल 17,000 पदाची मेगा भरती निघणार आहे लवकरात लवकर अशी जाहिरात आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आता फिरत आहे. तर मित्रांनो आपले जे एस-टीचे मंत्री आहे प्रतापजी सरनाईक साहेब यांनी मागील त्या न्यूजमध्ये स्टेटमेंट देताना सांगितलं आहे, की आता आम्ही 17,000 पदाची निविदा हे गव्हर्नमेंटकडे आपल्या राज्य शासनाकडे दिलेली आहे. तर मित्रांनो याच्यावर लवकरच आपल्या एस-टी महामंडळमध्ये तब्बल 17,000 पदाची भरती निघणार आहे. तर मित्रांनो नमस्कार. माझं नाव सागर वाघ. मी मलकापूरला चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच आहे, की आपल्या एस-टी महामंडळ म्हणजे जे 17,000 पदाची भरती निघणार आहे. तर मित्रांनो ही जाहिरात कशी असणार म्हणजे ही जे भरती निघणार आहे, ही कशी असणार आहे? ही काय कॉन्ट्रॅक्टमध्ये असणार आहे? का पर्मनंट असणार आहे? पगार किती असणार आहे? डॉक्युमेंट काय-काय लागणार आहे? याची निवड कशी होणार आहे? हे एक तुम्हाला अंदाजानुसार मी सांगणार आहे. कारण की आपल्या एस-टीने अजून कुठलीही अधिकृत जाहिरात काढलेली नाहीये. तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीकरता, की तुम्हाला काहीतरी आपल्या व्हिडिओनं माहिती भेटावं त्या हिशोबाने हा बनवला गेलेला आहे. तर मित्रांनो आपल्या एस-टी महामंडळमध्ये अगोदर जी जी भरती होती आमची 2019ची ही पर्मनंट भरती होती. म्हणजे सरळ सेवेची भरती होती. तर आम्हाला जे डॉक्युमेंट जे लागले होते, आम्हाला जी पद्धत होती तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण आता जी भरती आहे हे कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यानंतर याच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी मागे-पुढे एक 19-20 होऊ शकते. पण जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाकीचे भरतीनंतर त्याचे जे वाचून आपण तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर अपडेट देणार आहे. पण मग सध्याचे जे इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहे आपल्याला ते मी तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आपलं एक नंबरचं म्हणजे आपलं ड्रायव्हिंग लायसन्स. तर मित्रांनो तुमच्याकडे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे व्हॅलिड असलेलं पाहिजे. म्हणजे तुमचं ड्रायव्हिंगची एक्सपायरी डेट संपली आहे का? म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे रिन्यूअलला आलं आहे का? हे चेक करून घ्या. ड्रायव्हिंग लायसन्स नंतर तुम्ही त्या ड्रायव्हिंग लायसन्सवर बॅच बनवलेला आहे का? तुमचा बॅच खूप महत्त्वाचा आहे. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जर का हेवी असून पण तुम्हाला त्याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही. कारण की तुमच्याकडे पी बॅच असणं फार गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला आता अप्लाय करू शकता. बरोबर. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला तुमचं 10वी पास झालेलं तुम्ही किमान 10वी पास. म्हणजे एस-टीमध्ये नोकरी लागण्यासाठी किमान 10वी पास असणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमचं 10वीचं म्हणजे तुम्ही 10वी पास झालेले पाहिजेल. बरोबर आणि तिसरं म्हणजे तुमचं कंडक्टरचं लायसन्स. कंडक्टरचं लायसन्स तुमच्याकडे असणं फार तर मित्रांनो कंडक्टरचं लायसन्स काढणं इतकं अवघड नाहीये. कंडक्टरचं लायसन्स तुम्हाला 2 दिवसामध्ये आर-टी-ओ ऑफिसमधून भेटून जाऊ शकते. म्हणजे कंडक्टरला एवढं काही नाही. कंडक्टर तुम्ही 2-4 दिवसामध्ये तुम्ही ते प्रोसेस करून तुम्ही कंडक्टरचं लायसन्स घेऊ शकतात. तर राहिला विषय मित्रांनो अनुभव सर्टिफिकेटचा. तर बरेचसे आपले जे विद्यार्थी असतात म्हणजे बरेचसे जे आपले कॅन्डिडेट राहतात, की त्यांना अनुभव सर्टिफिकेटचा फार इश्यू वाटतो, की अनुभव आता एक माझा मित्र होता. त्यांना असं वाटतं, की अनुभव सर्टिफिकेट म्हटलं म्हणजे काही रॉकेट तसं काही नाही. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तुम्ही कुठेतरी ट्रान्सपोर्टला काम करत असाल किंवा तुम्ही गाडी लाईनमध्ये असल्यावर म्हटल्यावर तर तुम्हाला एखादी ट्रान्सपोर्ट तरी तुमच्या ओळखीचा असेलच किंवा नसेल ओळखीचा तरी तो पण तुम्ही एखाद्या संस्थामध्ये किंवा कोणातरी स्कूलमध्ये तुम्ही गाडी चालवत असाल, शाळेमध्ये गाडी चालवत असाल किंवा एखाद्या कुठेतरी मोठ्या संस्थांमध्ये गाडी चालवत असाल किंवा तुम्ही कुठं पण जिथं असं बघा की तुम्ही जिथं नोकरी भरपूर वर्ष झाली तुम्ही करत आहेत आणि तुमच्याकडे अपघात न होता तुम्ही तिथं नोकरी करताय किंवा तुमच्यावर कोणतीही केस आतापर्यंत झालेली नाहीये. तर तुम्हाला ते सहजासहजी कुठून पण तुम्हाला भेटू शकते. म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रान्सपोर्टवाल्याकडे जाऊन पण ते अनुभव सर्टिफिकेट तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता. त्याच्यासाठी काहीतरी ₹200-500 तुम्हाला द्यावे लागतील. तर मित्रांनो अनुभव सर्टिफिकेट म्हणजे काही जास्त हे नाहीये. फक्त तुमच्याकडून कुठलाही अपघात झालेला नको पाहिजे आणि बऱ्याच वेळा असं होतं की सगळी प्रोसेस आपण करतो. पण विषय काय होतो माहिती आहे का? जेव्हा शेवटला आता बरेचसे माझे असे मित्र होते की ते कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये अटकून गेले होते. म्हणजे त्याच्यावर काहीतरी गुन्हा आहे का? हा जेव्हा आमची सगळी ट्रायल झाली, सगळं झालं म्हणजे सगळे आम्ही नोकरीवर जॉइन होणार होतो. तेव्हा बरेचसे असे माझे मित्र होते, की ते कॅरेक्टरमुळे अडकून बसले होते. कारण की त्याच्या कॅरेक्टरमध्ये त्याचे काहीतरी छोट्या-मोठ्या त्याच्यावर केसेस होत्या. तर त्या केसेस ते कॅरेक्टरमध्ये दाखवत होत्या. तर मित्रांनो तुम्ही सगळी प्रोसेस कंप्लीट करून तुम्ही जर का कॅरेक्टर काढायला गेले आणि तुम्हाला जर का कॅरेक्टरच भेटलं नाही, तर एवढी प्रोसेस करून तुमची काहीच फायदा नाही. तर तुम्ही सर्वात अगोदर तुमचं कदाचित आता भलेही तुम्हाला त्याला काहीतरी ₹100-200 लागतात. ₹100-200 गेले तर गेले, पण तुम्ही तुमचं कॅरेक्टर एक वेळा चेक करून घ्या. म्हणजे एखादी वेळा बाय फॉल्ट काय होतं माहिती आहे का? एक छोटी-मोठी केस असते, की ते तुम्हाला काही माहिती नसते याविषयी, पण ती केस तुमची त्या टायमाला त्या कॅरेक्टरमध्ये दाखवल्या जाते. तर त्याच्यामुळे तुम्ही अटकून बसतात. तर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम असला, तर तुम्हाला आताच ते करून तुम्ही म्हणजे एवढं 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते क्लिअर तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो तुमचं कॅरेक्टर पण तुम्ही एक वेळा तुम्ही जर का फॉर्म भरत असाल एस-टी करता किंवा कुठल्या पण याच्याकरता, कुठल्या पण गव्हर्नमेंट नोकरीसाठी जर का तुम्ही अप्लाय करताय, तर तुम्हाला तुमचं कॅरेक्टर एक वेळा चेक करून घ्यायला पाहिजे. कारण की आपल्याकडे ह्या छोट्या-मोठ्या केसेस आपण ड्रायव्हर म्हटल्यावर या छोट्या-मोठ्या केसेस ड्रायव्हर चालू असतात. कुठं काही धक्का घातला गेली, काही हे झालं, पण ते आपल्याला काही त्याचं वाटत नाही. पण
जर का तुमच्यावर ₹100 पण फाईन तुम्ही जर का तुमच्यावर गुन्हा दाखल असला, तर तुम्हाला हे नोकरीसाठी फार अवघड होऊन जाते. कारण की असे बरेचसे आमचे 2-3 मित्र आहे, की त्यांच्याकडे ₹200-300 त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालाय. त्यांनी तो दंड भरलाय, तर त्यांना नोकरी एस-टीमध्ये दिली गेली नाही. तर मित्रांनो, असं तुम्ही तुमचं अगोदर कॅरेक्टर पण चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आता ही कॉन्ट्रॅक्ट भरती म्हटल्यावर एवढी याची प्रोसेस लागणार आहे की नाही हे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही. पण ही जे 2019ला आमची भरती झाली होती, त्या हिशोबाने मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. कसं आता टाईमावर कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी पण हीच प्रोसेस लागू केली तर तुम्ही काय करणार? म्हणून अगोदरच मी तुम्हाला माझ्या सांगण्याचा हेतू हेच आहे की आपलं जे गोरगरिबाचे पोरं आहे, म्हणजे आमचे जे भाऊ आहे, लहान, मोठे कोणी पण असू द्या, त्यांना ही थोडीशी माहिती त्यांच्या कामात आली पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्यांना कुठलीही अडचण यायला नको पाहिजे. कारण की ही भरती आता एकदार निघणार आहे ड्रायव्हर भावांसाठी आपले. आता बाकी ठिकाणी बरेचसे पोरं शिकलेले आहे. त्यांना कुठं पण नोकरी जाऊ शकते. पण जे आपले ड्रायव्हर भाऊ आहे, आपले जे बंधू आहे ड्रायव्हर, यांना फार नोकरीची फार कमी चान्सेस भेटतात. एखादी आपलं एस-टी महामंडळच आहे, की त्यांना या ड्रायव्हर लोकांना ते एस-टी महामंडळमध्ये नोकरीचा चान्स असतो आणि त्याच्या जीवनाचं सोनं करण्याची संधी राहते. तर मित्रांनो, हे संधीचं तुम्हाला सोनं जर का करायचं असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीकडे फार लक्ष ठेवा. कारण की आता कॉन्ट्रॅक्टवर जरी असली, 17,000 मेगा भरती आहे. 17,000 म्हणजे कमी पदं नाही. 17,000 म्हणजे खूप सारे पदं आहे. तुम्हाला जर का कॉन्ट्रॅक्ट पण असली, तर तुम्हाला ही एकोएकी हे कॉन्ट्रॅक्टवाले पण काढू शकणार नाही. कारण की ह्या बसेस स्वमालकीच्या एस-टीच्या आहे. आपल्या एस-टीने 17 आपल्या एस-टीने स्वमालकीच्या घेतलेल्या आहे. तर मित्रांनो, याच्यावरच तुम्हाला ही नोकरी करायची आहे. ह्या गाड्या कॉन्ट्रॅक्टवाल्याच्या नाही आहे. ह्या गाड्या एस-टीवाल्याच्या आहे. आपल्या एस-टीच्या आहे, आपल्या राज्य सरकारच्या आहे, महाराष्ट्र शासनाच्या आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये भलेही आता कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल, तुम्हाला पुढच्या 3 वर्षांनी पर्मनंट करतील. नाही केलं तर पुढच्या 6 वर्षांनी पर्मनंट करतील. पण तुम्हाला यांना पर्मनंट करावं लागणार आहे एका हिशोबाने. कारण की हे किती दिवस तुम्हाला बदलून देणार आहे? का दरवर्षी परत 3 वर्षांनी भरती करणार आहे? अशी प्रोसेस शक्य नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही खरोखर ह्या भरतीला तुम्ही प्रतिसाद द्या आणि तुमचं जे डॉक्युमेंट आहे, मी जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितले, सगळे ओके करून ठेवा. हे तुम्हाला लागणार आहे. नाही लागले तरी तुमच्यापाशी ते असू द्या. परत तुमचे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड हे ते सगळे आणि डोमिसाईल असलं तर डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट असलं तर कास्ट सर्टिफिकेट हे सगळे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही तिथं जमा करून ठेवा. त्याचे 2-2, 3-3, 4 सेट बनवा. 4 नाही तर 8 सेट बनवा. पण तुमच्याकडे प्रत्येक सेटला एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो हे सगळे छोटे-छोटे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. तर मित्रांनो, ही भरती होणार आहे आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये तुम्हाला 25,000 ते 30,000 पगार देण्याची शक्यता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, की 25,000 ते 30,000 दरम्यान तुम्हाला याच्यामध्ये पगार भेटणार आहे. तुम्हाला पी-एफ, भत्ते वगैरे हे लागणार आहे का नाही लागणार आहे, हे जी-आर आल्यानंतर आपल्याला समजेल. किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, कोणत्या याच्यामध्ये किती, कोण्या डेपो असं म्हणजे तुम्हाला हे सगळं जी-आर आल्यानंतर याची पूर्ण माहिती भेटेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट काय लागणार आहे, तुम्हाला काही भविष्यामध्ये अडचण येऊ नको म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता बनवत आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट तुम्ही आता तुमच्याकडे रेडी करून ठेवा. तुमचं लायसन्सची डेट बघा, तुमचं पी-यू-सी बॅच नसेल तर बॅच काढून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला भरती तुरंत आली म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. आता काही पोरं असे आहे की आता भरती जवळ येते, तेव्हा ते म्हणतात मी बॅच काढू का? भरती जवळ आली तेव्हा म्हणतात मी लायसन्स काढू का? असं नको करू मित्रांनो. तुम्हाला आता नोकरीचा फार कमी आता हे 17,000 भरती झाल्यानंतर एस-टीमध्ये किमान 5-6 वर्ष तरी नोकरी लागणार नाही कोणाला. कारण की ही 17,000 म्हणजे खूप मेगा भरती आहे. आणि असं पण आता एस-टी महामंडळामध्ये सध्या पण मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कारण की आता पण आपल्या बरेचसे असे डेपो आहे की आपले जे एस-टीचे चालक वाहक आहे, याला बिनविलाजी डबल ड्युटी करून आपलं हे करावं लागतंय. का एवढं मनुष्यबळ आपल्या एस-टीमध्ये आता पण कमीच आहे. पण शक्यतो आता हे 17,000 भरती निघाल्यानंतर बरेचसे आपल्या बसेस पण तेवढा वाढणार आहे. 7,000 बसेस आपल्या एस-टीमध्ये दाखल होणार आहे. तर हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा आणि तुम्हाला जर का एस-टीमध्ये नोकरी करायचीच आहे, तर तुम्ही आतापासून तयारीला लागा. तुम्हाला जर का गाडी कमी येत असेल, म्हणजे तुम्हाला गाडीचा जेवढा एक्सपिरियन्स नसेल, तर तुम्ही एखाद्या मित्रासोबत आपले जे मित्र असतात त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही थोडीफार गाडी चालवून शिकू शकता. जसं की आता अगोदर आम्ही एस-टीमध्ये लागायच्या अगोदर आमचे बरेचसे जे मित्र आहे, की आम्ही स्वतः आता मी पण स्वतः अगोदर गाडी चालवायचो, मोठी 10-10 गाडी चालवायचो. तर मला बराच एक्सपिरियन्स होता. मी लाईनवर चाललेला होतो. पण असे आपले काही मित्र होते, की ते माझ्यापेक्षा पण मोठ्या-मोठ्या गाड्या चालवून फेल झाले होते. माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभवाने मोठे होते. मला त्यांनी गाडी स्वतः त्यांनी शिकवली होती. ते एस-टीमध्ये फेल झाले होते आणि मी त्याच्या हाताखाली शिकलेला मी एस-टीमध्ये पास होऊन मी आता एस-टीची नोकरी करत आहे. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे, की हे आता पहिले सगळे प्रोसेस बघू द्या. हे प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला तुमची म्हणजे निवड प्रक्रिया कशी होईल? का डायरेक्ट होईल? का तुम्हाला भोसरीला जावं लागेल? का तुम्हाला ट्रेनिंग ट्रेनिंग तर तुम्हाला भेटणार आहे.
पण तुमचे पेपर कसा होणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, तुम्हाला का भोसरीला जायचं आहे का लेखी तुम्हाला पेपर द्यायचा आहे, हे सगळं तुम्हाला जी.आर आल्यानंतर समजेल. जर का तुम्हाला जी.आरमध्ये जर का तुम्हाला समजलं की तुम्हाला लेखी पेपर द्यायचा आहे, तर मित्रांनो लेखी पेपर एस-टीचा एवढा हार्ड नसतो, सोपा असतो. मी एवढा शाळा शिकलेला नव्हतो, पण मी एस-टीचा पेपर पास केला किंवा मी एवढा म्हणजे आमचे आयुष्य अख्खं गाडीमध्येच गेलं. मी ड्रायव्हर होतो, आता पण ड्रायव्हरच आहे आणि पुढे पण ड्रायव्हरच राहणार आहे. म्हणून मग आपल्याला एवढं शिक्षणाचं एवढं काही नॉलेज नव्हतं. पण ठीक आहे, मी तरी पण माझा पेपर बऱ्यापैकी दिला होता. मला काहीतरी 58 की 60 मार्क पेपरमध्ये पडले होते. 59 मार्क पेपरमध्ये पडले होते आणि ट्रायलमध्ये पण बऱ्यापैकी मार्क मी पडून आता एस-टीमध्ये मी नोकरी करत आहे. आणि माझ्यासोबतचे जे माझे सीनियर होते, माझ्यापेक्षा ते त्याला एक्सपिरियन्स जास्त होता. गाडी चालवायचा माझ्यापेक्षा खूप म्हणजे जे हाताखाली ते फेल होऊन तिथून गेले. तर त्यांना फेल व्हायला एक कारण आहे. मी तुम्हाला ते कारण पण पुढे जशी आपली जाहिरात आली आणि जसं तुम्हाला ट्रायलचं तुमचं जवळ आलं, की मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण स्पेशल एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे, की तुम्हाला नेमकं ट्रायलला गेल्यानंतर तिथं काय करायचं आहे, काय निरीक्षण करायचं आहे, कसं करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं तुमचं माइंडसेट काय ठेवायचं आहे, मी तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ बनवून एकदा सांगणार आहे. पण मग आता त्याची काही गरज नाही सध्या. अजून आपली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. हे होऊ द्या, त्याचा जी-आर येऊ द्या. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी तुम्हाला टाकत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर का माझ्याकडून तुम्हाला माहिती खरोखर वाटली, की आपल्याला काहीतरी माहिती आपल्यासाठी चांगली भेटली, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी तुम्हाला या भरतीमध्ये पूर्ण मदत मी तुम्हाला करू शकेल. आणि आपल्या एस-टीविषयी मी आमच्या चॅनलवर आपल्या एस-टीविषयी पण वेगवेगळी माहिती देत राहतो. आम्ही नाईट आउटचे व्हिडिओ बनवतो. कधी आपल्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवतो एखादी. कधी मी काहीतरी असं मला आवडलं ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला अशीच माहिती देत राहील. तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.